तर एल्फिस्टन पुलाचं पाडकाम सुरू झालंय, पण हा पूल कधी उभारला, कोणी उभारला याची माहिती देणारी नामशिला अजूनही तिथेच आहे। ही नामशिला एक ऐतिहासिक गोष्ट आहे। गेली 112 वर्ष मुंबईकरांना सेवा देणारा हा पूल इतिहास जमा झाला तरी सुद्धा एक आठवण म्हणून नामशिला कायमस्वरूपी जतन केली जाणार आहे। इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कर्नाक ब्रिज, हँकॉक ब्रिज नंतर आता आणखीन एक ब्रिटिशकालीन ब्रिज हा इतिहास जमा होणार आहे। एल्फिस्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच पाडकामामध्ये एक महत्त्वाची गोष्ट देखील समोर आलेली आहे, ती म्हणजे या ब्रिजचा नामफलक जो आहे तो आता BMC द्वारे, मध्य रेल्वेद्वारे जतन करण्यात येणार आहे। या ब्रिजचा नामफलक कुठे आहे तर इतके वर्ष त्यावर अनेक वेळा बॅनर्स लावण्यात आले, अनेक जाहिराती चिटकवण्यात आला। आज मात्र हा नामफलक जो आहे तो आपल्याला दिसून येतो आहे की या नामफलकावर या ब्रिजचे सगळे डिटेल्स आपल्याला मिळतात। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर त्यावर GIPR लिहिण्यात आलेलं आहे। GIPR म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे। त्या काळी मध्य रेल्वेला याच नावाने ओळखलं जायचं, आता मात्र ती मध्य रेल्वे म्हणून आपण ओळखतो। तर GIPR या रेल्वेसाठी म्हणजे मध्य रेल्वेसाठी त्या काळी हा परेलचा ब्रिज बांधण्यात आला। त्यावेळेला परेल ब्रिज असं नाव होतं आणि तो किती साली बांधण्यात आला तर तो 1913 मध्ये बांधण्यात आलेला आहे, ते देखील इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे। बरं, हा ब्रिज जो आहे तो ब्रिटिशांनी बांधला का तर नाही, हा ब्रिज एका भारतीय कॉन्ट्रॅक्टरने बांधलेला आहे, ज्याचं नाव आहे बोमनजी रुस्तमजी। त्याचं नाव देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। आज या ब्रिजचं पाडकाम सुरू झालंय आणि या ब्रिजचा नामफलक हा BMC द्वारे त्याचबरोबर रेल्वेद्वारे देखील जतन करण्यात येणार आहे। कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। तर प्रभादेवीचा पूल बंद